नमस्कार। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज हे तिघही दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण अशा दोन बैठका होणार आहेत। पहिली बैठक आहे ती म्हणजे कांदा प्रश्नावर। सध्या राज्यामध्ये जर आपण बघितलं तर कांदा प्रश्नामुळे कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत ते हवालदिल झालेले आहेत। कांदा पडून राहिलेला आहे, कांद्याला भाव मिळत नाहीये आणि सरकारने देखील जी खरेदीचा भाव दिलाय तो अगदी तोकडा दिलेला आहे की ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याचा खर्च सुद्धा हा त्याच्यातनं निघू शकत नाहीये। त्यामुळे राज्यामध्ये कांद्याच्या प्रश्नावरनं प्रचंड मोठी आंदोलनं आता विरोधी पक्षांनी केलेली आहेत आणि विरोधी पक्ष असं म्हणतोय की सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये गांभीर्याने विचार करत नाहीये आणि 3000 क्विंटल असा तरी भाव मिळाला पाहिजे। आता या प्रश्नावर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे दिल्ली दरबारी गेलेले आहेत। दिल्ली दरबारी ते का गेलेत हाच खरं तर प्रश्न आहे, कारण मुद्दा आहे राज्यातला सुटणार आहे तो दिल्लीमध्ये। आता दुसरी जी महत्त्वाची बैठक आहे ती अत्यंत महत्त्वाची बैठक आहे, कारण या प्रश्नावरनं राज्यातलं राजकारण तापलेलं आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीवरनं भाजप आपल्या संख्येवर अडून राहिलेली आहे। भाजप म्हणता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका आहेत यामध्ये भाजपला 12 जागा तरी अपेक्षितच आहेत। एकनाथ शिंदे 7 ते 6 जागांवर अडून बसलेले आहेत आणि राष्ट्रवादी 3 जागा आपल्याला मिळायला पाहिजेत असं म्हणतीये। त्यामुळे आता राज्यामध्ये हा प्रश्न सुटला नाही। कालच अगदी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक झाली, पण या बैठकीमधनं कोणताही तोडगा निघालेला नाही आहे। आता अमित शहांच्या पुढे हा प्रश्न सगळा जाणार आहे, कांद्याचा प्रश्न आणि विधान परिषदेच्या निवडणुकीचा प्रश्न हा आता अमित शहा सोडवणार आहेत। त्यामुळे हे एक सगळं अजबच आहे की राज्यातले प्रश्न आपण दिल्लीमध्ये सोडवणार। यापूर्वी भाजप कायम काँग्रेसला असं म्हणायची की राज्यातले प्रश्न यांचे हायकमांड दिल्लीत बसून सोडवणार आणि हे दिल्लीत जाणार। आता भाजप वेगळं काय करतेय, भाजप सुद्धा कुठलाही प्रश्न असू देत दिल्लीमध्ये जाते, मग अमित शहांना भेटलं जातं आणि अमित शहा त्याच्यावर तोडगा देतात। आता या दोन बैठका महत्त्वाच्या आहेत, तोडगा निघतो का नाही हाच महत्त्वाचा मुद्दा आहे। पण याच्यावरचा विधान परिषदेवरच्या जागांच्या बाबतीतला माझा एक सविस्तर जो काही व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघा आणि हा देखील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा।